चला ग, आज आपण घरच्या घरी बनवूया मऊ स्पंजी आणि चवीला एक नंबर असा ढोकळा। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 4 चमचे साखर, 4 चमचे तेल, 1 चमचा लिंबू सत्व, 1 चमचा मीठ, चिमूटभर हळद आणि 1 वाटी पाणी घ्या। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्या। त्यानंतर त्यामध्ये 1.5 वाटी बेसन घालून पुन्हा एकदा ग्राइंड करा। इकडे मी पाणी उकळायला ठेवलं आहे। पाणी उकळल्यानंतरच बॅटरमध्ये 1 पॅकेट इनो टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा। आता एका भांड्याला तेल लावून तयार केलेलं बॅटर त्यामध्ये पसरवा। त्यानंतर 20 मिनिटे वाफवून घ्या। इकडे फोडणीसाठी एका पातेल्यात कढीपत्ता, मोहरी, हिरवी मिरची, 1 चमचा साखर आणि 1 वाटी पाणी घ्या। हे मिश्रण चांगले उकळून घ्या आणि नंतर थंड होऊ द्या। 20 मिनिटे आपला ढोकळा वाफवून तयार आहे। थंड झालेली चाशणी ढोकळ्यावर समान पसरवा। त्यानंतर ढोकळ्याचे सुंदर काप करून प्लेटमध्ये सर्व करा। सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी? या मग पटकन खायला। अशाच चविष्ट रेसिपीसोबत पुन्हा भेटूया।